श्रोते हो, एक सुंदर अशी कथा आहे. ती अशीच. आज तिनं ठरवलं की आता माघार घ्यायचीच नाही. मान्य आहे, नातं टिकवायचं तर नमतं घ्यावं एकानं, पण प्रत्येक वेळी मीच का? नात्याची गरज माझी एकटीचीच का? त्याला याचं काहीच नाही का? प्रत्येक वेळी माघार घेऊन मन मारून आपण कवडीमोल ठरलोय का? याला जबाबदार कोण? मीच. होय, मीच. पण एखाद्याला जीव लावणं, त्याच्यावर जीवापाड प्रेम करणं, त्याला हवं नको पाहणं, फक्त त्याचेच बनून राहणं, त्यालाच आपलं विश्व बनवणं गुण नाही का? मुळीच नाही. पण एखाद्यासाठी हे सारं करताना स्वतःचं अस्तित्व विसरणं नक्कीच गुण नाही. हो, नक्कीच गुण नाही. आणि गेली 15 वर्ष मी स्वतःसोबत ते करते. विचार करता करता तिचे मन सरिता दुथडी भरून वाहत होती. बॅग काढून ती भराभरा कपडे भरत होती. 2 चिमुकली, त्यांचाही विसर पडला होता तिला. आज आत्म्याला ठेस लागली होती. मन बंड करत होतं. बस झालं आता. किती अवहेलना करून घ्यायची स्वतःची. तो मात्र नेहमीप्रमाणे आपल्या मनातील गरळ ओकून मोकळा झाला. लेकरांना घेऊन बाहेर निघून गेला. 9 महिने रक्त मासामध्ये वाढवलं. मरण यातना सहन करून जन्म दिला. अंगावरचं दूध पाजून मोठं केलं. त्या पोटच्या गोळ्यावरही आपला हक्क नाही. किती हा अन्याय. पण मोकळ्या मनानं सारं काही मान्य असतं. प्रत्येक वेळी तिला गृहीत धरायचं. असू देत, लेकरं त्यांची, तर त्यांच्या आपलं काहीच नाही. सगळे कपडे बॅगेत कोंबून बचत करून जमवलेली पुंजी सोबत घेतली आणि ती निघाली. देवाऱ्यातली समई फडफडायला लागली. तिनं त्यात तेल ओतलं आणि देवाला नमस्कार केला. सांभाळ रे बाबा, सांभाळ, सांभाळ. एक सुस्कारा सोडला. तशी परत समईची ज्योत डगमगली. लेकरांची आठवण झाली. गायीसारखा हंबरडा फोडला. समजावणार, ऐकणार कोणीही नव्हतं. बंद घरात मनसोक्त रडून घेतलं. तिनं स्वतःला आवरलं. डोळ्याच्या कडा चिंबचिंब करत उंबरठा ओलांडला. दार व्यवस्थित लावून घेतला. नेहमीप्रमाणे ओढून तुळशीच्या कुंडीमध्ये घराची चावी ठेवली आणि ती निघाली. अधांतरी. खरंच स्त्रीचं स्वतःचं घर कोणतं? लग्न झाले की माहेरची पाहुणी बनते आणि सासरी दुसऱ्या घरून आलेली. तरी किती अट्टास करते ती तिच्या नसलेल्या घरासाठी. ती स्टेशनवर आली. पुणे गाडी लागली होती. त्या गाडीत चालली. पुण्याला एक मावशी असते, तिच्याकडे जायचं. जसं आताच गाडी पाहून ठरवलं तिनं. चेहरा रुमालानं बांधलेला होता. डोळ्यात आभा दाटून आलेलं होतं. मनात आठवणीच्या ढगांचा गडगडाट चालू होता. अंतरी बेभान वादळ घेऊन मात्र तिची चर्या अगदी शांत होती. तिला क्षणभर वाटून गेलं की आपण चुकतोय. पण दुसऱ्या क्षणी तिचा दुखावलेला आत्मा आक्रोंदू लागला. नाही नाही, तू आता थांबलीस ना, तर जन्मभर उपेक्षित वंचित राहशील, पोत्र बनून. मोठ्या कष्टानं नयनातील सरी तिला बांध घालून थोपवलं होतं. आज सकाळी जुजबे कारणावरून त्यानं किती सुनावलं होतं. चूक काय? तर त्याचे कामाचे कागदपत्र घर आवरताना खालीवर झाले. त्याचं सिरियल लावायला किती वेळ लागणार होता? 5-10 मिनिटं. पण त्याला निमित्त हवं होतं, नेहमीसारखं. तू मठ्ठ आहेस, सांगदेवासारखी खोरी. घरातलं मर्क काम काय करते, स्वतःला काय समजते कुणास ठाऊक. नालायक कुठली, एवढी साधी गोष्ट समजत नाही. कुठून दुर्बुद्धी सोचली आणि गळ्यात दगड बांधून घेतला मी. तो तावातावानं बोलत होता आणि ही तेळ तुटत होती. किती समर्पण केलं आपण हा संसाराचा डाव रचण्यासाठी, आणि काय ही पोच पावती. हिला हिचं बालपण आठवलं. किती चपळ होती. प्रत्येक खेळात नंबर 1. चित्र काढणं, नृत्य, सगळ्या गोष्टीत पारंगत होती. 4 बहिणी. आई बाबांना पण आपण जड वाटलो की काय देव जाणं. 8वीला असतानाच हे स्थळ आलं. मुलगा चांगला नोकरीवाला, खूप सुंदर आहे. त्यामुळे भातुकलीचा खेळ खेळायचा संपलाही नव्हता. तर नशिबानं संसाराचा खेळ समोर मांडला. आणि हिनंही आई वडिलांसाठी मोठ्या हौसेनं तो संसार सारीपाठ मांडून घेतला नव्हे, त्यात ती पूर्णपणे गुरफटून गेली. जीवापाड जपलं त्याला, त्याच्या घरादाराला. आणि तो म्हणतोय
दगड बांधून घेतला मी. तिचं मन दुखावलं, तुटून गेलं. आपणालाही काहीतरी येतंय, आपल्याकडे कोणती तरी कला आहे. यापेक्षा आपण माणूस आहे, आपल्याला भावना आहेत, मन आहे. तिला बोचायला लागलं. ती विचार चक्रात मग्न होती. कंडक्टर जवळ आला आणि म्हणाला, म्हणजे तिकीट? असं म्हणताच ती दचकून भानावर आली. तो भांबावल्यासारखा पाहायला लागला. तसं तिनं पुण्याचा अस्फुटचा आवाज दिला, पैसे दिला आणि तिकीट घेऊन पर्समध्ये ठेवला. मोबाईल काढला. 10 मिस कॉल होते, 5 मेसेज होते. कुठं आहेस? सांग ना, फोन का घेत नाहीस? एकदा बोल ना प्लीज. अगं एवढं का मनावर घेतलंस? मी रागात बोललो, सॉरी. समजून घे ना. हे बघ, परत नाही बोलणार, खरंच ग, परत नाही बोलणार. आतापर्यंत तेच केलंय. 10 वर्षांनी लहान असूनही समजून घेतच आले. परत मेसेज आला, अगं मुलं रडत आहेत ग, आई कुठाय म्हणून. अगं भांडावून सोडले मला त्यांनी. मुलांचं नाव घेताच मातृ हृदय कळवळलं. आपोआप बोट मोबाईलवर फिरायला लागली. लेकरांना सांभाळा, मी पुण्याला जाते मावशीकडं. कुठं चालू हे सांगणार नव्हते आणि भावनेच्या भरात सांगून टाकलं. फोन वाजला. हिचं धैर्य झालं नाही. तो तसा आज बाजून बंद झाला. मी खूप वेळ झाले तिच्या बाजूला सीटवर बसून निरीक्षण करत होते. तिच्या मनाची घालमेल मला समजत होती, पण बोलण्याचं धाडस होईना. परत मेसेज आला, हे बघ, जिथायच ना तिथं उतर, मी गाडी घेऊन येतोय तुला घ्यायला, प्लीज, माझी शपथ आहे तुला. झालं. त्याच्या त्या शब्दाने ती कोलमडून गेली. मुसळधार पाऊस पडून जावा आणि आकाशानं निराभ्र व्हावं. सृष्टीनं आपलं स्वच्छ सुंदर रूपानं चराचरांचं स्वागत करावं. तशी तिची चर्या बदलली. चेहऱ्यावरचे ढगाळ वातावरण निघून गेले. त्याच्या एकाच वाक्यानं थांबी येतोय ती सार विसरली. पटकन उठली आणि कंडक्टर साहेबांना गाडी थांबवण्याची तिनं विनंती केली. मला उतरायचं आहे, माझे पती गाडी घेऊन येत आहेत, मागे प्लीज मला उतरवा. कंडक्टर परत संभ्रमानं पाहायला लागला. तसं तिनं छानसं स्माईल दिलं आणि बॅग घेऊन खाली उतरली. कंडक्टरच्या तोंडून सहज उद्गार निघाले, औरत को समजना मुश्किल है, मुश्किल है. मी तिथंच होते. मी म्हटलं, नहीं जनाब, कोई मुश्किल नहीं. औरत को अगर दिल से समझोगे ना तो बहुत आसान है. दिमाग लगाओगे कभी नहीं समझ पाओगे.